शेतकरी बंधूंनो, आता बऱ्याच शेतकरी बंधूंचा आंबिया बहाराची जी आहे ती हार्वेस्टिंग झालेली आहे आणि अशातच आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असते की संत्रा या बगीच्यामध्ये आपल्याला साधारणतः 5 अशी कामं करायची आहे जेणेकरून आपल्याला आंबिया बहाराचं पुढच्या आंबिया बहाराचं जे नियोजन आहे ते चांगल्या पद्धतीने करता येईल. तर नमस्कार, तुमच्या शेतातील संत्रा या आगळ्या वेगळ्या सीरीजमध्ये मी करण हाडवडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, संत्रा पिकामध्ये ज्यावेळी आंबिया बहार त्यावेळी आपल्याला 5 अशा गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला संत्रा पिकाचं आंबिया बहाराचं चांगल्या पद्धतीने नियोजन हे करता येईल. त्यामध्ये सर्वप्रथम गोष्ट आपल्याला काय करायची आहे, तर आपला संत्रा तोडणी झाल्यानंतर आपल्याला तिथून 10 ते 15 दिवसांनी आहे ते आपल्या झाडाच्या खोडावरती डिंक्या रोगापासून नियंत्रण करण्यासाठी आपल्याला बोर्डो पेस्ट आपल्याला त्या ठिकाणी लावून घ्यायची आहे. हे झालं पहिलं काम. दुसरं काम आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या झाडाची जे ताण देण्यासाठी जे आहे ते आपल्याला चांगली एक फवारणी करून घ्यायची आहे, ज्यामध्ये एखाद्या कीटकनाशकाचा आणि एक बुरशीनाशकाचा वापर करू शकता. सोबतच आपल्या झाडाला चांगला ताण देण्यासाठी फॉस्फरस युक्त खतांचा वापर करून आपल्या झाडाला चांगल्या पद्धतीनं जे पानामध्ये जे आहे ते स्टोरेज चांगलं होईल आणि चांगला ताण देखील आपल्या झाडाला बसेल. तर अशा पद्धतीने आपल्याला एखाद्या फॉस्फरस युक्त खताचा वापर करायचा आहे, सोबतच एखाद्या कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा वापर करून तुम्हाला ही फवारणी करून घ्यायची आहे. 3 नंबरचं काम काय करायचं आहे, की ज्या अनावश्यक ज्या फांद्या आपल्या झाडावरती आहे त्याची काढणी करून घ्यायची आहे, ती सल काढून घ्यायची आहे. हे तिसरं काम करायचं आहे. सल काढल्यानंतर चौथं काम राहते, की ज्यावेळी आपल्या झाडाला ही जी इजा होते सल काढल्यानंतर, इजा झाल्यानंतर आपल्याला झाडाचे निर्जंतुकीकरण करायचं आहे. त्यासाठी आपल्याला चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करून आपल्याला एक फवारणी देखील करून घ्यायची आहे. आणि 5वं आणि सगळ्यात शेवटचं काम आपल्याला करायचं आहे, की आपल्या शेतातील मशागत करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आंबिया बहाराची जे आहे ते हार्वेस्टिंग झाल्यानंतर ह्या 5 गोष्टी करायच्या आहेत, जेणेकरून पुढचा आंबिया बहार चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचं नियोजन करता येईल, यासाठीच्या ह्या 5 गोष्टी होत्या. तर अशाच पद्धतीच्या संत्र्याविषयी नवीन-नवीन माहितीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करून ठेवा. धन्यवाद.